नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे 8 जुलै 2025. चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात. प्रश्न पहिला आहे, 17वे ब्रिक्स संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? ऑप्शन ए रिओ डी जेनेरियो ब्राझील, बी मॉस्को रशिया, सी ब्राझिलिया ब्राझील, डी कझान रशिया. तर याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन ए रिओ डी जेनेरियो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक पशुजन्य रोग म्हणजेच झुनोसिस दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 26 जुलै, बी 8 फेब्रुवारी, सी 6 जुलै, डी 16 जुलै. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन सी 6 जुलै. तिसरा प्रश्न आहे, मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेने कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे? ए अंजली भागवत, बी रवी शास्त्री, सी राहुल द्रविड, डी गौतम गंभीर. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन बी रवी शास्त्री. क्वेश्चन नंबर 4. नुकताच सोनाबेशा किंवा राजाबेस हा सण कोठे साजरा करण्यात आला? ए चेन्नई तमिळनाडू, बी श्रीनगर जम्मू काश्मीर, सी पुरी ओडिशा, डी कोहिमा नागालँड. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सी पुरी ओडिशा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 5. राष्ट्रीय क्षयरोग उन्मूलन कार्यक्रमात कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सर्वात अग्रणी ठरले आहे? ए दिल्ली, बी उत्तर प्रदेश, सी तमिळनाडू, डी पुदुच्चेरी. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो डी पुदुच्चेरी. सहावा क्वेश्चन आहे, नुकतेच न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये कोण सामील झाले आहे? ओके, तर ए आहे कोलंबिया, बी उझबेकिस्तान, सी वरीलपैकी दोन्ही, डी वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो वरीलपैकी दोन्ही. ओके, सी. तर कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे नुकतेच न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य बनले आहेत. ओके, त्यामध्ये सामील झाले आहेत. पुढचा क्वेश्चन नंबर 7. भारतातील सर्व बँकांना फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर नावाची एक नवीन सिस्टीम वापरण्याचे निर्देश कोणी दिले आहेत? ओके, इथं राहिला आहे मित्रांनो प्रश्नामध्ये कोणी, तर समजून घ्या तेवढं. प्रश्न डबल वाचतो मी. भारतातील सर्व बँकांना फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर नावाची एक सिस्टीम वापरण्याचे निर्देश कोणी दिले आहेत? ओके, ऑप्शन ए RBI, बी सेबी, सी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि डी वित्त मंत्रालय. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ए RBI. ओके, प्रश्न क्रमांक 8. राजभवन अन्नधन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ए महाराष्ट्र, बी गोवा, सी तमिळनाडू आणि डी कर्नाटक. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कर्नाटक. ओके, सॉरी, ऑप्शन बी गोवा. ओके,
तर राजभवन अन्नधन योजना गोव्यामध्ये नुकतीच सुरू झाली आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या देशाने ग्रीन हाऊस वायू आणि जलचक्रासाठी जागतिक निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे? ए. जपान, बी. रशिया, सी. चीन, डी. भारत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ए. जपान. दहावा क्वेश्चन आहे मित्रांनो, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना 25वा जागतिक पुरस्कार कोणत्या देशाकडून मिळाला? ए. घाना, बी. अर्जेंटिना, सी. सुरिनाम, डी. त्रिनिदाद आणि टोबॅगो. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो डी. त्रिनिदाद आणि टोबॅगो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचे करंट अफेअर्स आपण पाहिले आहेत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.